हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि या छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सव सोहळा आपण प्रत्येक वर्षी 19 फेब्रुवारी खरं तर असं म्हटलं जातं जगात भारी 19 फेब्रुवारी आणि ही 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या महाराजांचा जन्मोत्सव आणि या महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्रातून व भारत देशातून शिवनेरीवर येण्याची प्रथा परंपरा आहे। शिवनेरीवर येऊन खऱ्या अर्थानं ती ज्योत असते, ती ज्योत घेऊन आपल्या गावाला किंवा आपल्या तालुक्याला आपल्या भागाला घेऊन जाण्याची प्रथा पद्धती आहे। अनेक मावळे या निमित्ताने येत असतात। आज आपण या ठिकाणी आलोय तो म्हणजे पुणे नाशिक हायवेचा हा जो परिसर आहे यामध्ये आपण पाहू शकता की अगदी पुण्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर सगळ्या तालुक्यातून, सगळ्या जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या पुणे नाशिक हायवेवर या ठिकाणी लोक येत असतात। अनेक गाड्या, अनेक टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स आणि हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात। त्याचबरोबर ही जी सगळी लोक येत असताना सेवाभावी संघटना पुढे येतात, ते म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या खऱ्या अर्थानं जे मावळे जाणार आहेत त्या मावळ्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली जाते। आपण पाहू शकता या ठिकाणी शिवजयंती उत्सवानिमित्ताने शिवभक्तांना खऱ्या अर्थानं शिवछत्रपती प्रतिष्ठान मोईच्या वतीनं आलेल्या भाविक भक्तांना आणि शिवभक्तांना या ठिकाणी मोफत अन्नदान, चहा वाटप, पोहे वाटप दिलं जातं आणि आपण त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया। खरं तर हे प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते आहेत, खऱ्या अर्थानं शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, हे शिवप्रतिष्ठान, शिवछत्रपती प्रतिष्ठान मोई आणि एकूण तालुक्यातून हे सगळे मित्रमंडळी तुम्ही काम करताय किंवा एक चांगलं कार्य पुढे करताय, केव्हापासून तुम्ही हे करताय? जवळजवळ साधारण 4-5 वर्ष झाली आम्हाला। आम्ही दरवर्षी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा उपक्रम हाती घेतो आणि साधारण 7-7:30 ला आम्ही हा संध्याकाळी कार्यक्रम चालू करतो। चहा, नाश्ता, पोहे आणि शिवछत्रपती प्रतिष्ठान मोईच्या वतीने श्री आनंदजी गवारे, आनंद तात्या यांचा म्हणजे खूप याला प्रतिसाद मोठा असतो। त्यांच्याकडनं अन्नदान वगैरे जे काही आणि गावातील जी मित्रमंडळी आहे ती सगळी येतात आणि आम्ही सगळे इथं हातभार लावतो या कार्यक्रमाला। खरं तर अगदी 5-6 वर्षापासून हे सगळं तुम्ही करताय। एक प्रेरणा, एक खऱ्या अर्थानं तुम्हाला एक पाठिंबा सगळ्या मित्रमंडळींचा मिळतोय। हे साधारणतः किती प्रमाणात किंवा किती लोक याचा लाभ घेतात? साधारण एक मागच्या वर्षी एक 400-500 पर्यंत आमचा आकडा गेलेला होता। जवळजवळ आम्ही एक 4-4:30 वाजेपर्यंत थांबलेलो होतो। नंतर भाविक आपले रिटर्न येतात तिकडनं, त्यानंतर मग आम्ही फक्त चहा त्या साईडला जाऊन चहा वगैरे देतो। जाताना या मार्गे आणि येताना त्या मार्गे आम्ही तिकडेही थांबतो आणि जी जाणारी मंडळी त्यांना पण चहा वगैरे देऊन आम्ही ते सहकार्य करतो। आता हे पुढे चालू ठेवणार? पुढेही असंच आमचा कार्यक्रम चालू राहील जोपर्यंत आमचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष तात्यासाहेब आनंदजी गवारे आहेत तोपर्यंत हा कार्यक्रम आमचा निश्चितच चालू राहील। तात्यांकडे जाऊया। आनंद भाऊ गवारे, तात्या मला सांगा, हे तुमच्या मनामध्ये प्रेरणा आणि ही ऊर्जा कशी आली? ठीक आहे, असेच महाराजांचे आम्ही भक्तच आहे पहिल्यापासून आणि तेव्हापासून प्रेरणा आली आपल्याला। तेव्हापासून तुम्ही सुरुवात केली? हो, अविरतपणे आता पुढे चालू ठेवणार? आता मी कमीत कमी मला तर वाटते एक 9 वर्ष झाले। 9 वर्षापासून सुरुवात केली? मग आता प्रमाण वाढत गेले? हा, प्रमाण वाढत, मागं हटायचं नाही, मागं नाही। शिवभक्तांसाठी करत राहायचं। आपण 2000 लोकांसाठी नाश्ता आणि चहा ठेवलेला आहे। आज 2000 लोकांची सोय तुम्ही केली। 2000 किती वाढले तरी अजून तयारी आहे? किती वाढून द्या, काय प्रॉब्लेम। खऱ्या अर्थानं आपण पाहिलंय की त्यांची इच्छा आहे की अजूनही किती लोक आली तरी मी त्यांना आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून चहा, नाश्ता वगैरे देण्याची व्यवस्था करणार आहे। खरंच निश्चित या ठिकाणी हा जो स्तुत्य उपक्रम या तरुणांनी पुढे आणलेला आहे त्यांना आपण धन्यवाद देऊया। आणि अजूनही काही मंडळी या ठिकाणी आता प्रवासामध्ये आहेत, आपण जाऊया। खरं तर इथे पोहे खाणारे काही मंडळी आहेत किंवा नाश्ता, चहा वगैरे घेतात, आपण त्यांच्याकडे जाऊया। कार्यकर्ते मंडळी इकडे जरा मला सांगा, तुम्ही कुठून आलात? चाकण। तर आता किती म्हणजे अर्थात किती तरुण तुम्ही एकत्र निघाले? आम्ही 50 जण। 50 जण प्रत्येक वर्षी जाता? खऱ्या अर्थाने एक ऊर्जा किंवा एक शक्ती छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने मिळते तुम्हाला। आणि किती पुढे देखील तुम्ही आता हे सगळं पुढे पण आम्ही शेवटपर्यंत, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत। वा, त्या बात आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत। जय शिवराय। जय शिवराय। काय सांगाल, कसा उत्साह असतो हा शिवजयंतीचा? एकदम मस्त असतो। आम्हाला दरवर्षी आम्ही जातो, या वर्षी पण जाणार आणि पुढे पण आम्ही जात राहणार। त्यासाठी सगळ्या आमच्या मित्रांचं मनापासून धन्यवाद। आम्ही सगळेजण जातो आणि तुमचं पण, तुम्ही आम्हाला खाऊ वाटप केलं त्यासाठी तुमचं पण खूप अभिमान आहे आम्हाला। तर या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आता समाजापुढे आलेला आहात।
एक छत्रपती शिवरायांची एक जयंती म्हणजे एक प्रकारचा उत्सव असतो आणि तो उत्साह तुमच्यामध्ये संचारलेला आहे असं वाटतं, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. आणि आता आपण रोड मध्ये पाहू शकता अनेक गाड्या झेंडे लावून निघालेल्या आहेत. टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स असेल किंवा अन्य टेम्पो, ट्रक, सगळ्या अँगलने या ठिकाणी लोक जाताना पाहतोय. मशाल घेऊन येणार आहेत आणि ती मशाल आपल्या भागामध्ये किंवा आपल्या ठिकाणी शिवजयंतीच्या माध्यमातून करणार आहेत. हे युवक आपण पाहू शकतोय. अजूनही काही मंडळी या ठिकाणी आहेत. मला सांगा, तुम्ही दरवर्षी हे सगळं करताय? प्रत्येक वर्षी येत आहे? प्रत्येक वर्षी. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवजयंती, छत्रपती शिवरायांची जयंती चालू राहणार. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलंय, या ठिकाणी खरं तर हे सगळे मावळे या ठिकाणी आहेत. शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. हा जल्लोष आपण पाहिलाय, तरुणांच्या मध्ये जल्लोष असणारा आपण पाहतोय. एक वेगळा आगळा उत्साह प्रत्येक वर्षी यांच्या अंगामध्ये संचारला जातो. याचं कारण असं, माझ्या राजाची जयंती आहे, माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती आहे. आम्ही 19 फेब्रुवारी म्हटलं की एक वेगळा उत्सव या ठिकाणी संपन्न करतात सगळे मावळे. खऱ्या अर्थानं आताचे 11-12 वाजून गेलेले आहेत. रात्रीचे 12 नंतर देखील या ठिकाणी असंख्य तरुणांची संख्या या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. आणि आता हे सगळे तरुण छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी आता ज्योत घेऊन येणार आणि आपापल्या गावाला पुन्हा एकदा रवाना होणार. परंतु निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकतोय की हे जे स्टॉल किंवा हे जे नाश्त्याची व्यवस्था या शिवछत्रपती प्रतिष्ठानने केले, त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालात, हे सगळं कार्य करताय, त्याबद्दल आमच्या न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं मी कराळे पाटील आपल्याला धन्यवाद देतो. आणि असंच काम पुढच्या काळात देखील आपण करत राहू अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद.